बातमी आहे संसदेच्या अधिवेशनासंदर्भातली। मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळामधील पहिल्या संसद अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे। नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीने संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे। शपथविधीचा कार्यक्रम 2 दिवस चालणार आहे। त्यानंतर 26 तारखेला लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाईल, तर 27 तारखेला दोन्ही सभागृहातील सदस्यांसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण होणार आहे। अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान मोदी 2 जुलै रोजी लोकसभेत तर त्याच्या दुसऱ्या दिवशी राज्यसभेमध्ये उत्तर देणार आहेत। दरम्यान दुसरीकडे विरोधकांनी हातामध्ये संविधान घेऊन संसदेबाहेर घोषणाबाजी केली आहे। इंडिया आघाडीचे सर्व नेते यावेळी उपस्थित होते। नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे खासदार महताब यांची राष्ट्रपतींनी निवड केली आहे। तर असा असेल संसद अधिवेशनाचा कार्यक्रम। आपण पाहूयात। 25 जूनला दुसऱ्या दिवशी उद्या 264 खासदारांना शपथ दिली जाणार आहे। आज काही खासदारांचा शपथविधी झालाय आणि उद्या सुद्धा होणार आहे। तर 26 जूनला लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे। 27 जूनला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण होणार आहे। तर 28 जूनला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होईल। 2 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लोकसभेमध्ये चर्चेला उत्तर असेल। तर 3 जुलैला पंतप्रधानांचं राज्यसभेमध्ये भाषण होईल। तर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या संसद अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे। नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी आज झाला आणि त्याने संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाली। तर उद्या सुद्धा शपथविधी होणार आहे। त्यानंतर 26 तारखेला लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे। 27 तारखेला दोन्ही सभागृहातील सदस्यांसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण असेल। या अभिभाषणावरती चर्चा होईल, जिला पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलैला उत्तर देणार आहेत लोकसभेमध्ये। त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 जुलैला राज्यसभेमध्ये सुद्धा उत्तर दिलं जाईल। दरम्यान एकीकडे संसदेमध्ये नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होत असताना दुसरीकडे विरोधकांनी हातामध्ये संविधान घेऊन संसदेबाहेर घोषणाबाजी केली। इंडिया आघाडीचे सर्व नेते यामध्ये उपस्थित होते।